हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत बॉम्बे हायकोर्टाबाबतीत. काही दिवसापूर्वीच फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही पार पडलेली होती आणि आता त्याची एक्झाम देखील एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. तर त्याच रिगार्डिंग आजचा आपला हा अपडेट आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, यामध्ये लिहिलेलं आहे, कॅन्डिडेट हू आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू अपियर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ हायकोर्ट ऑफ बॉम्बे अँड इट्स बेंच ॲट नागपूर अँड औरंगाबाद. आणि इथे ॲडव्हर्टाईज रेफरन्सची डेट पण दिलेली आहे. ठीक आहे, 8/12/2025ला ही ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती. आणि मी आत्ताच बोलली की फॉर्म फिलिंगची प्रोसेस ही नुकतीच पार पडलेली होती आणि आता एक्झाम देखील कंडक्ट करण्यात येणार आहे. आणि त्याच रिगार्डिंग हा तुमचा आजचा आपला हा अपडेट आहे. यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, हा PDF कशासाठी इथे मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर जे कॅन्डिडेट आहेत, बऱ्याच उमेदवारांनी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस ही पार पाडलेली होती. पण महत्त्वाचं म्हणजे यांनी सुरुवातीला स्क्रीनिंग केलेली आहे. यामध्ये दिलेलं आहे, प्रोव्हिजनली इलिजिबल अपियर फॉर द स्क्रीनिंग टेस्ट. म्हणजे जो हा PDF मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे, एकूण 3051 पेजचा हा PDF आहे. यामध्ये ज्या कॅन्डिडेटचं नाव आहे तेच कॅन्डिडेट इलिजिबल असतील फर्दर स्क्रीनिंग टेस्टसाठी. तुम्ही त्याकरिता इलिजिबल असणार आहे. आणि यामध्ये ज्यांचं नाव नाही ते कॅन्डिडेट या परीक्षेसाठी इलिजिबल नसतील. आणि रिजेक्टेड कॅन्डिडेट जवळपास 4000+ कॅन्डिडेटला रिजेक्ट करण्यात आले आहेत त्यांचे फॉर्म. तर त्याचं देखील PDF मी आपल्या नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. तरी तुम्ही ते जर विजिट करून दोन्हीही आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये एक्सेप्टेड जे सिलेक्टेड लिस्ट आहे इलिजिबलवाली त्या लिस्टमध्ये किंवा रिजेक्टेड लिस्टमध्ये तुम्ही आहात हे तुम्ही चेक करू शकता, जाणून घेऊ शकता. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता की आपण रिजेक्टेड लिस्टमध्ये आहोत की सिलेक्टेड लिस्टमध्ये आहोत. तर काही लोकांचे जे पेमेंटमुळे काही लोकांचं जे अप्लिकेशन आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तरीही आता जे झालं आहे ते झालं आहे. आता फर्दर नेक्स्ट एक्झामसाठी ट्राय करा. अशाच प्रकारची एक जी लिस्ट आहे ती पिऊन पदासाठी देखील येणार आहे. सर्वाधिक फॉर्म पिऊन आणि क्लर्क या दोन्ही पदाकरिताच आलेले होते. तर आता तुम्ही आपले नाव चेक करा आणि परत तयारीला लागा. चांगल्याने अभ्यास करून स्क्रीनिंग टेस्ट क्वालिफाय करून त्यानंतर पुढची जी टायपिंग क्लर्क जी स्किल टेस्ट होणार आहे त्याची तयारी देखील आत्तापासूनच सुरुवात करा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.